रामकृष्ण हरी मंडळी, आजच्या आपल्या वारीतील 5व्या दिवसाचा ब्लॉग आपण सुरू करत आहोत। आणि अन्नापूर या ठिकाणी आपण रात्री विसाव्याकरता थांबलो होतो आणि सकाळी आज त्याच ठिकाणी एक कापरे कुटुंबीय आहेत, त्यांच्याकडून सतत म्हणजे 25 वर्ष झालेत या आपल्या वारकऱ्यांकरता एक नाश्ता ते देत असतात। आणि तो नाश्ता असा आहे, भजी आणि पाव। हा नाश्ता सर्व वारकऱ्यांकरता ते देत असतात। तर आपण त्याची काही क्षणचित्र आपण पहिले टिपण्याचा प्रयत्न करूयात। आपले जे आचार्य आहेत, गांजळे मामा आहेत, त्यांचे सगळे सहकारी आहेत, आपण एकदा शूटिंग करूयात। चला तर मग हे बघा, आता हे भजी झालेले आहेत रेडी। हे भजी आता रेडी झालेले आहेत। गांजळे मामा भजी सोडतात बघा। हे आपल्या दिंडी सोहळ्यातील आचार्य आहेत आणि स्वतः माळकरी आहेत। सगळेच आचार्य माळकरी आहेत, वारकरी आहेत। हे फार महत्वाची गोष्ट आहे, कारण आचार्य मिळतात पण तो माळकरी असतीलच असं नाही, पण इथं वारकरीच आचार्य आहेत। आणि भजीचा नाश्ता या ठिकाणी तयार करायचं काम चालू आहे। कापरे कुटुंबीय आहे, त्यांच्याकडून नाश्ता दिला जातो। हे नैनाताई बेलोटे ही सुद्धा लय काळजी घेते आमची। इथं एकनाथजी शिंदे आहेत बरं का, म्हणजे मुख्यमंत्री नाही पण एकनाथजी शिंदे, त्यांचं नाव एकनाथ आहे ना, आडनाव शिंदे असे असणारे शिंदे दिंडीचे आमचे मुख्यमंत्री। ते गांजळे मामाला मदत करतात, त्यांचे सगळे सहकारी आहेत। ते कांदा कापायचं काम चालू आहे, पण मिरच्या हे करत आहेत, पाहू शकता। इथं बसलेत हे वासुदेव बसलाय भजेची वाट बघत। हा, भजेची वाट बघत बसलोय वासुदेव। आपण आता तिकडे पालखीचं प्रस्थान करायचं आहे, तर आपण पालखीचं प्रस्थान करण्याकरता जाऊया। आता हे वारकरी मंडळी आवरून बसलेले आहेत, पालखीची तयारी चालू आहे। झेंडेकरी बसले तिथं बघा, हे सोनवणे बंधू सगळे इथं बसलेत, वाट बघतायत। आता पालखीचं प्रस्थान होणार आहे, सगळी तयारी चालू आहे। आपण आता तिकडे जाऊन काही वारकरी मंडळी पुढे पण तयार होऊन बसतात, पाहूयात। हे आता हे चौधर आहेत, त्यांनी आता शिट्टी झाली। शिट्टीचा अर्थ असा आहे, आता रेडी होऊन डायरेक्ट पालखी जवळ जायचं। ही शिट्टी यासाठी असते, तुमच्या बॅग बिछाने सगळे गाडीत टाकायचे आणि लगेच पालखी जवळ जायचं, याकरता ती शिट्टी असते। हे बिछाने ठेवण्याकरता जो ट्रक आहे, आपण पाहू शकतो कशा पद्धतीने बघा, हे बिछाने ठेवायचं काम चालू आहे। रथाची तयारी झालेली आहे, रथ चालक आहेत ते सज्ज झालेले आहेत। आता पालखी निघणार आहे आणि हे महिला वारकरी मंडळी बघा बसल्यात आवरून, सगळ्या मेकअप करून आल्यात, बसल्यात सगळ्या मेकअप करून बसलेले आहेत बघा। हे गप्पा सगळे वारकरी बसलेत। हा बघा, हे मोबाईल बघतात, आता रस्त्याने चालताना बघता येत नाही ना, मग आताच बघून घ्यायचं। रात्री पालखी विठ्ठल रुक्मिणी मंदिर अन्नापूर या ठिकाणी विसाव्या करता होती। आपण दर्शन घेऊयात, पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्या। त्या फार सुंदर मूर्ती आहेत आणि आपली पालखी या ठिकाणी रात्री विसाव्या करता होती। आपली पालखी सोहळा आता रामलिंग या ठिकाणी आलेला आहे आणि रामलिंग भगवंताचं दर्शन घेण्याकरता सगळे वारकरी या ठिकाणी आता जात आहेत। या रामलिंगचा इतिहास जर पाहिला आपण, तर प्रभू रामचंद्र ज्या वेळेला वनवासात होते आणि ते युद्ध करण्याकरता ज्या वेळेला गेले, त्यावेळेला जात असताना त्यांनी भगवान शिवशंकरांची वालुकामय लिंग बनवलं, पिंड बनवली आणि त्याची पूजा केली। आणि मग त्या लिंगाला काय नाव द्यावं, तर त्याला जे नाव देण्यात आलं की प्रभू रामचंद्रांनी जे बनवलं ते लिंग म्हणून रामलिंग असं त्या भगवंतांनी नामकरण झालेलं आहे। अशा रामलिंग या ठिकाणी आपण सर्व आलेलो आहोत आणि आता सगळे वारकरी दर्शन घ्यायला गेलेले आहेत। आपण सुद्धा आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात। आपण मंदिराच्या प्रवेशद्वारावरती केलेली कलाकृती पाहू शकता, फार सुंदर कलाकृती केलेली आहे। भगवान शिवशंकर, गणपती बाप्पा आणि पार्वती माता। रामलिंग, श्री क्षेत्र रामलिंग या ठिकाणचा परिसर तुम्ही पाहू शकता, कसा किती सुंदर छान बनवलेला आहे। हे रामलिंग देवस्थान ट्रस्टचं कार्यालय आहे आणि
हे नंदी महाराज, या ठिकाणी नंदी महाराज आहेत. आपण पाहू शकता किती प्रचंड मोठी भगवान नंदी महाराजांची मूर्ती आहे. हे नंदी महाराज आहेत, दर्शन घ्या सगळ्यांनी. आणि आता आतमध्ये आपण भगवान प्रभू रामलिंगांचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी आतमध्ये जाणार आहोत. रामलिंग या ठिकाणी आपण आलेलो आहेत. आतमध्ये दर्शन घेण्यास मोबाईलला बंदी आहे, त्याच्यामुळे आपण फक्त बाहेरून शूटिंग करत आहोत. कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठला विठ्ठला माय बापा माय सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, पुंडलिका पाठी उभे ठाके. सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी. रामकृष्ण हरी मंडळी बघा, आता हे वारकऱ्यांकरता रामकृष्ण हरी बघा, आता या ठिकाणी वारकऱ्यांना चपात्या बनवायचं काम चालू आहे. यांना घरी बनवायला सांगितलं का, यांना हातपाय दुखतात, पण वारीत बघा कशी सेवा करतात वारकऱ्यांची. या सगळ्या वारीमध्ये चालून जेवढं पुण्य मिळतं ना, या पायी पण चालतात. ज्या ठिकाणी मोठा स्वयंपाक असेल त्यावेळेला ते थोडंसं पुढे येतात गाडीत, फक्त एक ठिकाण पुढे येतात आणि चपात्या करतात. त्यांना डबल पुण्य प्राप्त होते. आणि याच्यात जर जोडीने आले असेल तर मग टिबल पुण्य झालं. नवऱ्याचा अर्ध त्यांचं पूर्ण, आणि हे चपात्या केल्या त्याचं पण. अशा सगळ्या बघा किती सुंदर चपात्या बनवायचं काम चालू आहे. सगळ्या माऊल्या या ठिकाणी आता वारकऱ्यांकरता चपात्या बनवत आहेत. आता या सगळ्या माऊल्या बघा जागा धरून बसल्यात. म्हणजे
मुक्कामाच्या ठिकाणी आलं त्या झोपायला जागा बघा कसं आता स्कार पाथरून ठेवलाय म्हणजे ही जागा बुक झालेली आहे. जागा बुकिंग करायची पद्धत बघा वारकऱ्यांची. पिशवी ठेवायची म्हणजे जागा बुकिंग झाली. या पंक्तीला बसल्यात कोणीच वाढलं नाही पण याला इकडं पण बघा कशा बसल्यात सगळ्या बघा सगळ्या जागा धरून बसलेल्या आहेत. हे जागा बुक करायची पद्धत बघा. पिशव्या टाकल्या हे पानसरी बाई बघा लगेच घरी फोन बरं आहे का इकडं बघा इकडं बघा. हा आता फोन चाललाय बघा घरी फोन लावलाय आता घरी विचारता का हे सगळ्या आता थकल्यात सगळ्या पायी चालल्यात आणि हे वारकरी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले की अशा पद्धतीने कागद आतरून ठेवायचा स्कार्फ आतरायचा बॅग ठेवायची अशी जागा बुक करून ठेवायची. बुकिंग आहे बुकिंग ही नोंद करून ठेवायची जागा फक्त.